आपण आधीच्या व्हिडिओत 8 प्रश्न याच्यावरचं भूमितीवरचं बघितले. आता हा 9वा प्रश्न बघू. एक सर्कल दिलेलं आहे आणि त्याच्यात ABCDEFGH असे 8 पॉईंट्स दिलेले आहेत आणि 2 लाईन्स दिलेले आहेत. वर्तुळावरील सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती हे 2 धरले आणि अजून किती रेषाखंड काढावे लागतील. आता कन्सेप्ट अशी आहे की समजा हे 4 पॉईंट्स आहेत, तर एका पॉईंटमधून किती रेषा निघतात? 1 2 3 ह्या 3 रेषा निघतात. आता दुसरा पॉईंट घेतला, दुसऱ्या पॉईंटमधून किती रेषा निघतात? तर या पॉईंटमधून 3 रेषा निघाल्या. आता ही रेष येणार नाही, आता ही एक रेष येईल, 1 आणि 2 म्हणजे 2 रेषा निघाल्या. आणि या पॉईंटमधून किती रेषा निघतील? तर एकच रेष निघेल. म्हणजे 4 पॉईंट्स असतील तर 3 आणि अधिक 2 अधिक 1 एवढ्या रेषा निघतात. 4 पॉईंट असतील तर 3 पासून सुरुवात करायची. इथं किती पॉईंट आहेत? 8 पॉईंट आहेत. म्हणून 8 पॉईंटला आपण 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 एवढ्या रेषा निघणार. मग किती आल्या या? 7 आणि 7 13 आणि 5 18 आणि 4 22 25 आणि 3 28 28 रेषा निघणार. 28 रेषा निघणार. पण 2 रेषा ऑलरेडी आहेत. आणखी किती? तर आणखी 26 म्हणून 26 हे उत्तर आहे. 26 रेषा अजून काढता येतील त्याच्यातून. आता हा प्रश्न आहे. एका विद्युत खांबाची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती असेल? आपण आकृती काढू. ही शिडी आहे, हा खांब आहे आणि ही शिडी आहे. यांच्यातलं अंतर विचारलंय. हे अंतर विचारलंय. खांब आहे, हा उभा आहे, त्यामुळे राईट अँगल आहे. खांबाची उंची किती आहे? 9 मीटर आहे. खांबाची उंची 9 मीटर आहे आणि खांबाच्या टोकापर्यंत शिडीची लांबी 15 आहे. तर आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला. पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. मग याचा स्क्वेअर 15चा स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर बरोबर हे डिस्टन्स D आहे, तर D स्क्वेअर. या पायथागोरस थेरम आपण वापरला. 15चा स्क्वेअर आहे 225, 9चा स्क्वेअर 81 म्हणून हे 4 8 आणि 4 12 144. 144 हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर 12चा आहे. म्हणून हे अंतर आहे हे 12 आहे. तर 12 हे उत्तर आहे. आता याच्यात समभुज चौकोनातील हा थीटा आहे, याची व्हॅल्यू किती हे विचारलेलं आहे. तर बघा की हे 2 डायगोनल आहेत, हे एकमेकांना राईट अँगलमध्ये मीट करतात. म्हणून हा 90 अंश आहे आणि हा ट्रायंगल विचार केला तर टोटल अँगलची बेरीज आहे 180. याच्यातला हा 90 आहे, हा 20 आहे. तर हा थीटा किती? तर हा येईल 70. म्हणून हे आन्सर आहे. हा प्रश्न बघू. 12वा प्रश्न. 9 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्यात. तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर असेल? तर एक रेक्टँगल आहे, आणि त्याचे 2 कर्ण आहेत. याच्यात या मोठ्या पताका आहेत, यांची परिमिती विचारलेली आहे. काय साईज दिलेला आहे? हा 9 दिलेला आहे आणि हा 40 दिलेला आहे. तर ही आयताकृती रंगीत कागद हा आहे 9 बाय 40 सेंटीमीटरचा. तर याच्यात हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे पायथागोरस नियम वापरला
तर याची लांबी आपल्याला काढता येईल. याची लांबी काढण्याकरता 40चा स्क्वेअर म्हणजे 1600 आणि 9चा स्क्वेअर 81 म्हणजे किती आलं 1681. तर 1681 हा 41चा वर्ग आहे. म्हणून ही बाजू किंवा ही बाजू ही 41 आहे. 41च्या निम्म म्हणजे इथून ते इतकं 41 भागिले 2 म्हणजे 20.5. आता याची परिमिती काढू आपण. तर 20.5 अधिक 20.5 म्हणजे 41 अधिक 40 म्हणजे 81 झालं. आणि अशा दोन पताक आहेत गुणिले 2 म्हणजे 162. मग 162 म्हणजे ही परिमिती आहे, उत्तर आहे. आता हा प्रश्न बघू. एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 200 आहे, तर त्या कोनाचे माप किती? तो कोन आहे तो आपल्याला माहिती नाही, समजा तो थीटा आहे. आणि कोटी कोन आहे तो एक्स आहे आणि पूरक कोन आहे तो वाय. हा कोटी कोन आहे आणि हा थीटा आहे, म्हणजे थीटा प्लस एक्स म्हणजे हा कोटी कोन असल्यामुळे हे 90 डिग्री होईल. आणि पूरक कोन आहे वाय म्हणून थीटा प्लस वाय 180 होईल. आता या दोघांची बेरीज आहे ती 200 दिली. आता या दोन इक्वेशन्सची बेरीज केली तर काय तर बघू. 2 थीटा प्लस एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय 200 दिले म्हणून हे 200 आणि इथं बेरीज केली तर 270 आली. ही 270 आली म्हणजे 2 थीटा प्लस 200 इज इक्वल टू 270. हा 200 उजव्या बाजूला गेला तर 70 उरला म्हणून 2 थीटा बरोबर 70. 2 थीटा बरोबर 70. आपल्या थीटा काढायला सांगितला आहे म्हणून थीटा हा 35 डिग्रीज अंश येईल. 35 हे उत्तर बरोबर आहे. आता हा पुढचा प्रश्न आहे. परीघ दिलेला आहे 88 सेंटीमीटर. हा सर्कलचा परीघ दिलेला आहे. तर चौरसाची बाजू किती? ही बाजू आहे, हा चौरस आहे, याची बाजू किती आहे हे विचारलेलं आहे आणि परीघ दिला. आता परीघ म्हणजे काय तर पाय इंटू डी हा परीघ आहे, हा 88 दिला आहे. मग डायमीटर आपण काढू. 88 भागिले पाय. पाय म्हणजे 22 सप्तमांश. मग हे किती आलं आहे 22 चौक 88. 7 वर गेला तर 28 आलं. डी आलं हे 28 आलं. तर हे आता 28 आहे आणि ही बाजू माहिती नाही आपल्याला. ती बाजू समजा ए आहे, ही बाजू सुद्धा ए आहे. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही ए आणि ही ए असेल तर ही ए रूट 2 असते. म्हणून ही बाजू ही ए रूट 2 बरोबर 28. म्हणून ए बरोबर 28 भागिले रूट 2. मग रूट 2ला मल्टिप्लाय केलं या पद्धतीने तर रूट 2 इंटू रूट 2 आलं म्हणून हे 2 गेलं आणि हे 14 आलं. म्हणून 14 रूट 2 हे आन्सर आलं. म्हणून हे करेक्ट आन्सर 14 रूट 2. हा प्रश्न आहे. याच्यात वर्तुळाकार मैदान आहे, वर्तुळाकार बाग आहे आणि त्याच्यात आयताकृती मैदान आहे आणि आयताची माप आहे 56 मीटर आणि 42 मीटर. तर त्याने विचारलं आहे की हे मैदान सोडून बाकीचा जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ किती? हा प्रश्न आहे. हा आहे मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती आणि हे चॉईस दिले. तर पहिल्यांदा म्हणजे हे दोन डायगोनल जोडले आपण आणि त्याच्यानंतर हे निम्म आहे हे 28 झालं, हे आहे हे 21 झालं. म्हणून राईट अँगल ट्रायंगलप्रमाणे पायथागोरसच्या थिअरमप्रमाणे हे झालं 35. म्हणजे याची त्रिज्या 35 आली. तर सर्कलचा एरिया आपल्याला काढता येईल. सर्कलचा एरिया क्षेत्रफळ बागेचे म्हणजे पाय गुणिले त्रिज्या
त्रिज्या 35 आहे, 35चा स्क्वेअर मग पाय, आणि हे किती आहे, हे 25 आणि 12, हे बागेचं क्षेत्रफळ एवढं आलं आहे. आणि आता हा रेक्टँगल आहे, याचं क्षेत्रफळ म्हणजे मैदान, त्याचं क्षेत्रफळ हे किती आहे, 28/56. मग हे 56 आणि 28 आपण करून बघू गुणाकार. हे 112. म्हणून हे झालं 1568. आणि हे याला आपण पायाला 3 व्हॅल्यू घेतली, 3 घेतली अंदाजे, तर 5 त्रिक 15, चला 3 दुने 6 आणि 1 7, 3 दुने 6 आणि 3. आता यांची वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. तर आपण वजाबाकी करू. 3675 वजा 1568 हे अंदाजे येत आहे, कारण पायची व्हॅल्यू आपण 3 घेतली आहे. 8 आणि 7 15, 2107. 2107 म्हणजे याच्या जवळ आहे, म्हणून हे उत्तर आहे.